आज आपण पत्ताकोबी आणि ज्वारीच्या पिठाचे छान खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं। बेसन घातल्यामुळे थालीपीठ छान खमंग होतात आणि तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ छान खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात। आता यात 1 चमचा तीळ टाकायचे, अर्धा चमचा ओवा आणि 1 ते 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा। लसूण, अद्रक आणि मिरचीचा मी ठेचा करून घेतला। तुम्हाला थालीपीठ किती तिखट बनवायचे त्यानुसार हिरव्या मिरचीचा ठेचा टाका आणि थोडं लाल तिखट सुद्धा घालायचं, यामुळे थालीपीठला रंग छान येतो। चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं। आता यात अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि 1.5 वाटी किसलेली पत्ताकोबी अशी थोडी जाडसर किसून घ्यायची। बारीक चिरलेली पाव वाटी कोथिंबीर सुद्धा घालायची। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आता अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड टाकायची। आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या, कारण पत्ताकोबी आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटते। थालीपीठसाठी पीठ मळताना ते थोडं सैलच भिजवायचं, खूप घट्ट पीठ मळायचं नाही आणि पीठ 5-6 मिनिटं चांगलं दाबून मळून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे पीठ मी थोडं सैलच मळून घेतलं, याचा गोळा बनवता आला पाहिजे। आता आपण थालीपीठ बनवून घेऊया। थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाटावर एक सुती कापड ठेवायचा, असा रुमाल असेल तर रुमाल घ्या। हा स्वयंपाकातलाच कापड आहे। हा रुमाल आधी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, ओला करून घेतला आहे आणि हाताला सुद्धा पाणी लावायचं आणि बोटाने अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं। खूप जाड पण थालीपीठ बनवायचं नाही आणि खूप पातळ पण थालीपीठ बनवू नका। पातळ थालीपीठ केले की ते भाजल्यानंतर कडक येतात आणि खूप जाड असले की ते भाजायला वेळ लागते, कच्चे राहतात, व्यवस्थित शिजत नाही। थालीपीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे छोटे किंवा मोठे बनवून घ्या। थालीपीठ थापल्यानंतर त्याला बोटाने असे होल करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला नंतर तेल घालायचं आहे, यामुळे थालीपीठ चांगले भाजले जाते। आता थालीपीठ भाजून घ्यायचं। तर थालीपीठ तव्यावर सोडताना रुमालाचे असे शेवटचे टोक पकडायचे आणि हळूच थालीपीठ तव्यावर ठेवायचं। तर थालीपीठ भाजण्यासाठी इकडे तवा मी गरम करायला ठेवला आहे। तव्याला तेल लावून घ्यायचे आणि रुमाल तव्यावर ठेवून असा हळूच उचलून घ्यायचा। थालीपीठ रुमालाला अजिबात चिटकले नाही आहे। यावरून मी थोडी पत्ताकोबी घालते आणि तीळ सुद्धा घालते, यामुळे थालीपीठ छान दिसते। आता हे जे आपण होल केले होते यामध्ये तेल सोडायचं, यामुळे थालीपीठ चांगलं भाजले जाते। 2-3 मिनिटं थालीपीठ भाजून घेतलं की ते पलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने थालीपीठ छान खमंग भाजून घ्यायचं। थालीपीठ भाजायला थोडा वेळ लागतो, पण थालीपीठ चांगलं भाजून घ्या। थालीपीठला असं छान गोल्डन ब्राऊन रंग आला की थालीपीठ छान लागते। थालीपीठ छान भाजला गेला आहे, आता काढून घेऊयात। बघा, दोन्ही बाजूनी छान रंग आला। याच प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे। तर 2 थालीपीठ मी बनवून घेतले आहे। हे गरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। खूप छान लागतात, खूप पौष्टिक आहे आणि लवकर तयार होतात। तर एखाद्या दिवशी हे पत्ताकोबीचे थालीपीठ बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।